प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला अभिवादन करून त्यांनी आंदोलन सुरू केलं। तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन, तसंच शेतमजूर आणि मच्छीमार यासारख्या विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हा लढा पुकारलाय। सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे, सरकारनं अधिक वेळ न लावता तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी केली। बच्चू कडूंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी छगन जाधव। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर विदर्भात सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या, कारण त्यांचं अंगावरती असलेलं कर्ज हे प्रमुख कारण आलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी याच मुद्दा घेऊन आज बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। माझ्यासोबत बच्चू कडू भाऊ, आजचा पहिला दिवस आहे अन्नत्याग आंदोलनाचा, या सरकारकडून कोणाची दखल घेण्यात आलेली आहे का? इतक्या लवकर दखल घेईल अशी अपेक्षा नाही आहे, पण खरी गोष्ट तर शेतकऱ्यांनी दखल घ्यावी, मजुरांनी दखल घ्यावी। मुळात मी मग बोललो होतं का इथं अस्तित्व पणाला लागलं आहे। हा शेतकरी हिंदू झाला, हा तेली झाला, माळी झाला, पाटील झाला, बौद्ध झाला, भोई झाला, मुसलमान झाला, काही शेतकरी राष्ट्रवादीचा झाला, कोणी भाजपचा झाला, कोणी काँग्रेसचा झाला। पण भाजपच्या शेतकऱ्याला असं वाटते का 3500 रुपये भाव पुरते सोयाबीनले, कापसाले 4000 पुरते, कारण सरकार मला आहे, शेतकरी माझा नाही आहे। ह्या ज्या भावना आहे ह्या आमच्या अस्तित्वाला खरं तर ठेस देणारे आहे। म्हणून हे आंदोलन आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी पण आहे, लक्षात घ्या मजुराचं। आम्ही सरकारला विनंती करतो का लवकर करा, नाहीतर मग आमच्या मरणाची वाट पाहू नका। आणि आम्ही मधातून उठून जाणाऱ्यापैकी नाही आहे, आम्ही मरेपर्यंत इथं थांबू। नक्कीच सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण आंदोलन जे आहे ते सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलेली आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, गुरुकुंज मोझरी, अमरावती।